गौराई गणपती विशेष आज आपण एक दुसरा पदार्थ बनवत आहोत। पहिला पदार्थ आपण शंकरपाळीचा बनवलेला आहे। बघू शकताय मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत, अजिबात तेलखट झालेल्या नाहीत चकल्या। बघू शकताय जास्त तामझाम करायची सुद्धा गरज नाही, झटपट होणारी रेसिपी आहे। मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत। बघू शकताय घरात जे साहित्य अवेलेबल आहेत त्याच्यापासूनच मी बनवलेलं आहे। नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण जास्त तामझाम न करता चकल्या बनवलेल्या आहेत, मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत आणि तेलखट सुद्धा जास्त होणार नाहीत। अशा पद्धतीने काही टिप्स आहेत, काही ट्रिक्स आहेत या व्हिडिओमध्ये। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। तर आता इथे मी आपला डाळवा असतो जे भाजकी डाळ म्हणू शकता याला, तर ही 1 कप मी डाळवा घेतलेला आहे किंवा भाजकी डाळ घेतलेली आहे म्हणू शकताय। तर आता ही डाळ आपण थोडंसं रोस्ट करून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत। जास्त डाग पडू द्यायचे नाहीत, फक्त हलके आपल्याला कुरकुरीतपणा येईल असं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। म्हणजे मिक्सरला जेव्हा आपण वाटतो ही डाळ तर मस्त अशी बारीक पेस्ट झाली पाहिजे या डाळीची। तर आता 1 ते 1.5 मिनिटापर्यंत किंवा 2 मिनिटापर्यंतच याला आपण भाजून घेणार आहोत। डाळ भाजून झालेली आहे, थंड करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता याला पल्स मोडला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि चाळण घ्यायची आहे आपल्याला। सुरुवातीला चाळूनच घ्या हे डाळवाचं पीठ जे आपण वाटून घेतलेलं आहे मिक्सरला, म्हणजे जे एखादा अर्धा डाळवा जे असेल ते वरतीच राहील चाळणमध्ये। शेवग्यामध्ये जेव्हा चकली पाडतो तेव्हा सापडणार नाही किंवा चकली तुटणार नाही। तर बघू शकता मी इथं चाळून घेत आहे। आता इथं मी 1 कप डाळव्यासाठी 3 कप तांदळाचं जे आपलं पीठ असतं ते घेतलेलं आहे, ते सुद्धा मी चाळून घेत आहे इथं। तर बघू शकताय 3 कप आपल्याला परफेक्ट प्रमाण आहे, प्रमाण लक्षात असू द्या। 1 कप डाळवं आणि 3 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। वाटीचा किंवा कपाचा मेजरमेंट तुम्ही घेऊ शकताय। तर आता याला एकजीव करून घ्यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी म्हणजे मी इथं कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे। मसाले मिक्स करून घेण्याच्या अगोदर आपल्याला इथं कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। मोठ्या चमच्याने 5 ते 6 चमचे मी इथं तेलाचं मोहन घेतलेलं आहे आणि वाटीचा मेजरमेंट घेतलात तर तुम्ही अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी घेऊ शकताय। आणि ते तेलाचं मोहन आता याला मस्त एकजीव करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आणि मग नंतर सगळे मसाले मिक्स करायचे आहेत आपल्याला। तर आता इथं मी हाताने एकजीव करून घेणार आहे। सुरुवातीला चमच्याने करून घ्या कारण हाताला चटका बसू शकतो तेलाच्या मोहनचा। तर आता इथं मी मस्त असं हाताने एकजीव करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले मिक्स करून घेऊया। सर्वात अगोदर मी लाल तिखट मिक्स करून घेते। आवडीप्रमाणे तिखटाचा प्रमाण किंवा मिठाचा प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकताय। तर मी इथं 1.5 चमच्याच्या जवळपास लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी मोठ्या चमच्याने ओवा घेतलेला आहे। ओवा पूर्णपणे ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाकू शकता, नाहीतर काही हरकत नाही, स्किप करू शकताय। तर हातावर असं क्रश करून ओवा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये। मोठ्या चमच्याने 2 ते 2.5 चमचे मी इथं तीळ घेतलेले आहे, ते पांढरे तीळ आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तीळ असते आणि तिळीने मस्त असा फ्लेवर येतो या चकलीला। तर आता इथे मी धनेपूड घेतलेला आहे 1.5 चमचा आणि जिरापूड घेतलेली आहे 1.5 चमचा। तर बघू शकताय सगळे मसाले आता टाकून झालेले आहेत याच्यामध्ये आणि 1/2 चमचा आपण हळद घेत आहोत याच्यामध्ये। हळद मी थोडीशी कमीच टाकलेली आहे कारण जास्त हळद टाकलं की कलर डार्क येतो चकलीला, म्हणून मी थोडीशी हळद वापरलेली आहे। आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्ती करू शकताय। सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता इथं सगळे मसाले हाताने सुद्धा एकजीव करून घेऊ शकताय। हे उकळीचं पाणी आहे, उकळीचं पाणी करून घ्यायचं आहे। 3 वाट्या मी किंवा 3 कपाने, ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने मी 3 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे किंवा उकळी काढून घेतलेली आहे पाण्याची। पाणी कितीही जर मोजून घातलेलं असेल तर आपण थोडंसं
पाणी थोडंसं बेतानच ओतायचं पिठात, त्यावेळेस थोडं थोडं करून ओतायचं आहे. थोडासा प्रमाण इकडं तिकडं होऊ शकतो 1-2 चमच्याचा. तर आता थोडं थोडं करून मी सगळं पाणी याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे, पिठाचा अंदाज घेत घेत. तर आता एकजीव करून घ्यायचं आहे सगळं पीठ सर्वात अगोदर. आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण पीठ एकजीव करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि आता याच्यावर गच्च असं झाकण ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटासाठी. याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. याच्याने काय होतं, मस्त असा घाम सुटतो आणि जे आपण गरम उकळीचं पाणी ओतून दिलेलं आहे त्याच्याने खूप छान टेस्ट येते. बघू शकता असा मस्त ताटाला सुद्धा घाम सुटलेला आहे. फ्लेवर त्याला सोसेल इतकं थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण. आणि पीठ मळून घ्यायचं आहे. आता थोडं थोडं कोरडं दिसत आहे पीठ माझं, तर मी इथं गरम करून घेतलेलं आहे पाणी. आणि ते पाणी आता याच्यामध्ये थोडं थोडं टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत. पीठ आपण जसं भाकरीचं मळतो तसं मळायचं आहे. एकदम सैलसर गोळा पाहिजे आपल्या पिठाचा. जास्त दाळलं की मग आपल्या चकल्या अर्ध्यातनच तुटू शकतात. तर असं होऊ नये म्हणून थोडीशी पिठाची मालिश सुद्धा याच्यामध्ये आपण करून घेणार आहोत. आता इथं बघू शकताय मस्त असं गरम पाणी करून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण आता याच्यामध्ये पीठ मळून घेणार आहोत. एकदम सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे. तर आता इथं मस्त अशी मालिश करून घेतलेली आहे मी पिठाची. आता जे आपण सोऱ्यामध्ये पीठ घालणार आहोत किंवा शेवग्यामध्ये जे पीठ घालणार आहोत त्याची सुद्धा असंच मालिश करून घ्यायची आहे आपल्याला. आमच्या इकडं शेवगा बोलतात सोऱ्याला. तर आता ते सुद्धा असं मस्त सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे. त्याचा असा लांबट आकाराचा करायचा आहे आणि सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे. बघू शकता जेवढं पीठ मावल तेवढं आपण सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे. पीठ भरून झालं की मग झाकण लावून घ्यायचं आहे मस्त. आणि आता चकली पाडून घ्यायची आहे. तर आता इथं चकली पाडून दाखवत आहे मी तुम्हाला. तर अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा, म्हणजे तुमच्या पण चकल्या बिघडणार नाहीत. नवशिकींसाठी तर अति सोपी आहे ही रेसिपी. मस्त अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि जो मधला टोक आणि बाहेरचा टोक आहे तो चिपकावून घ्यायचा आहे, म्हणजे चकली सुटणार नाही आपली तेलात टाकल्याच्या नंतर. तर मस्त अशा चकल्या पाडून होत आहेत माझ्या. गौराई गणपतीमध्ये ताटभरच आपण पदार्थ बनवतो सगळेच, तर अंदाजा लागत नाही आपला. तर अशा पद्धतीनं जर बनवलात तर किंवा अशा मेजरमेंट कपाचा घेऊन वाटीचा घेऊन तर पदार्थ ताटभरच होतात, जास्त होणार नाहीत. तर बघू शकताय मस्त अशा चकली दुसरी सुद्धा मी पाडून दाखवत आहे. जो मधला टोक आणि जो बाहेरचा टोक आहे तो असा जॉईंट करून घ्यायचा आहे. मस्त अशा चकल्या पाडून झालेल्या आहेत. आता इथे मी तेल कडकडीत धूर उठेपर्यंत गरम करून घेतलेलं आहे. आणि आता आपण गॅसची फ्लेम मीडियम करून ठेवायची आहे. आणि आता याच्यामध्ये जेवढ्या मावतीन तेवढ्या आपल्याला चकल्या सोडून द्यायच्या आहेत. तेलाचा तापमान लक्षात असू द्या. कडकडीत धूर उठेपर्यंत तेल गरम केलं की ते अजिबात तेल पकडणार नाहीत चकल्या आपल्या. तर बघू शकताय मस्त असे बुडबुडे येत आहेत तेलात चकली टाकल्याच्या नंतर. आणि तेलात चकली टाकल्याच्या नंतर आपण एक अर्धा ते 1 मिनिटाच्या नंतर याला बुडबुडे कमी झाल्याच्या नंतर तेलातले मग याला झारा लावायचा आहे. तर बघू शकताय अगोदर जर झारा लावला तर चकली फाटू शकते किंवा तुटू शकते, तेलामध्ये विरघळते. तर बघू शकताय मस्त अशा सोनेरी रंगापर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर बघू शकताय मस्त असा बुडबुडे तेलातले कमी झाले की मग आपण याला काढून घेणार. मस्त असा कलर आलेला आहे. आता आपल्या बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत तेलातले. मस्त अशी चकली सोनेरी रंगापर्यंत तळून झालेली आहे. अप्रतिम दिसते, चवीला सुद्धा भन्नाट लागते. अशा पद्धतीनं नक्की बनवून पहा. कशी वाटली रेसिपी कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशा जाळीवर चकल्या काढून घ्यायच्या आहेत खाली ताट ठेवून. तर बघू शकताय मस्त अशा चकल्या रेडी आहेत. चकल्यातलं तेल खाली गळतं. अप्रतिम दिसत आहेत चकल्या आता आपल्या. तर बघू अजिबात तेलखट होणार नाहीत तुमच्या चकल्या. अशा पद्धतीनं नक्की बनवून पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर क्रिस्पी आणि जास्त तामझाम न करता अशी रेसिपी बनवून पहा.
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर